शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने आता कॉम्रेड पूर्वी गिरीश फोंडेंनी सांगितलं की रेखांकन बदललंय. मग प्रत्येक जण एखादा आमदार त्याच्या जर जमिनी आणि त्याचा प्रकल्प जर बाजूला जाणार असेल, एखादा चंदगड सारख्याचा जर आमदार तिथं मागणी करत असेल आणि जर रेखांकन जर मुख्यमंत्री वारंवार जर बदलत असतील तर शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. शेतकऱ्यांचा लढा हा तीव्र आणि उग्र होत जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की परभणीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं शेतकऱ्यांच्यावर नाही पण शेतकरी महिलांच्यावर शेतमजुरांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय केला त्यांना उचललं गेलं गेलं या पद्धतीने हे सरकार हे हुकुमशाही करत आहे. गृहमंत्री यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट सोडावा. कुणाची तर एखाद्या ठेकेदाराची सुपारी घेऊन अदानी अंबानीची सुपारी घेऊन जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जर नांगर फिरणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही. कोल्हापूर जिल्हा यामध्ये खूप अग्रेसर आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. किमान पक्षी सर्व निवडणुका आता पार पडलेले. मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट कमी करावा आणि येणाऱ्या सभागृहामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीची घोषणा करावी. पण मला वाटते की ही लढाई दीर्घकाळाची आहे. शेतकरी रस्त्यावर येतील, काही शेतकरी शेत येतील, रक्ताचे पाठ वाहतील, पण या ठिकाणी हा रस्ता आम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून घेऊन जाऊ देणार नाहीये. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.